फार स्वादिष्ट असतं आणि खूप लांब लांब लोक येऊन घेऊन जातात इकडनं. फ्रेश आणि घरगुती असतं सगळं. हे ज्वारी बाजरी आहे, ही नाचणी आहे, हे व्हेजिटेबल आहे, हे तांदूळ आहेत. घरून पिशव्या आणि डबे आणून गरमागरम कोकणस्थ नाश्ता भरून नेत आहेत लोक आपल्या कुटुंबासाठी. काही मंडळी तर अगदी रोज नेणारी पण आहे. कुठे आहे हा स्टॉल, कुठला आहे हा नाश्ता, हे बघण्यासाठी पूर्ण व्लॉग बघत राहा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30. गेल्या काही ब्लॉगमध्ये सांगत आले की हायड्रेटेड राहा, पाणी प्या. पण नुसतं आपलं शरीर हायड्रेटेड ठेवून चालणार नाही आहे, तर आपली स्किन म्हणजे आपली त्वचा पण हायड्रेटेड राहिली पाहिजे. ज्याच्यासाठी हे प्रॉडक्ट मी तुम्हाला मार्क करणार आहे या ब्लॉग खाली, पण मी तुम्हाला दाखवते. मामा अर्थचं हे ॲलोवेरा हायड्रेटिंग लाईट जेल मॉइश्चरायझर आहे. एक्स्ट्रीमली लाईट वेट आहे आणि तुम्ही म्हणाल की मग कोरफडच का नाही वापरायची, तर कोरफड वापरतो आपण, खूप उत्तम असते हायड्रेशनसाठी. आपल्याला माहिती आहे कोरफड जेवढं हायड्रेशन देते त्याच्यापेक्षा 6 पट ह्यानी हायड्रेशन होतं. प्लस ह्याच्यामध्ये हायलोरॉनिक ऍसिड आहे जे परत एक्स्ट्रा हायड्रेशन देतं. याचं टेक्स्चर सुद्धा एकदम लाईट आहे, इझिली हे ॲब्झॉर्ब होतंय आपल्या स्किनवर. याच्यामध्ये कुठलेही हार्मफुल केमिकल्स नाही आहेत. आणि कोरफड वापरतो ना तेव्हा जर असं अनप्लेझंट होऊन जातं बघा, कसं चिकट असतं आणि ऑल्सो त्याचा फील आपल्याला मेकअपच्या आधी आवडत नाही अजिबात. आणि गुड न्यूज अशी आहे की आता मामाचे सगळे प्रॉडक्ट्स ऑफलाईन स्टोर्समध्ये पण मिळतात. तर कॉमेंट करून मला कळवा तुम्हाला कुठे दिसले ते. हे तुम्ही वापरायला सुरू केलं पाहिजे. नायका, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि पर्पल वरनं तुम्ही ऑर्डर करू शकता, नाहीतर स्क्रीनवरती दिलेला कोड वापरा. मामा तुमचे फीडबॅक सिरियसली घेऊन नेहमी आपले प्रॉडक्ट्स इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतात. जसं त्यांनी ऑनियन शॅम्पू इम्प्रूव्ह केला आपले इनपुट, सो ते कायम सुधारणा करत असतात आपल्या रिसर्च आणि इनोव्हेशन थ्रू. तर तुम्ही सुद्धा तुमचा मूल्यवान फीडबॅक नक्की त्यांना द्या. स्वतः छान तयार होते मी आणि निघते. आजचा हा व्हिडिओ का आणि आजचं हे डेस्टिनेशन का, तर तुम्हाला माहिती आहे की माझ्या चॅनलवरती आपण खूप सारे असे घरगुती व्यवसाय कव्हर केलेले आहेत, जिथनं तुम्ही पोर्टर, डन्झो वगैरे करू शकतात. अशा सुंदर सुंदर जागा स्मॉल स्केलवर कव्हर केलेल्या आहेत चॅनलवरती, ज्यांना खूप सारा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि सर्वात छान उदाहरण मला नेहमी डोक्यात येतं ते म्हणजे परब काकांचं. परब काकांच्या व्हिडिओ नंतर मला फोन आलेला, तन्वी मला स्टॉल लावता आला नाही. मी खूप घाबरले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की अगं लोकांना इतकं आवडलं आणि त्या व्हिडिओमुळे ते लोक माझ्या दारापाशी येऊन सगळं त्यांनी नेलं डब्यांमध्ये भरून, त्याच्यामुळे मला स्टॉल लावता आला नाही. मला खूप 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 छान वाटतं. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट आय कॅन फील जेव्हा मी असे व्हिडिओज बनवते. आणि रिसेंटली मला ओमकार, जर तुम्हाला माहिती असेल, ज्याचा व्लॉग आपण बनवला होता, ज्यांचं स्टॉल आहे दादर स्टेशनला, तर ओमकारनी मला एक खूप सुंदर असा मेसेज लिहिला की ताई तुझ्यामुळे आज सगळ्या चॅनल्सनी मला कव्हर केलं. कुणाल विजयकर हे पण आता गेले होते तिथे कव्हर करायला. वन ऑफ द बेस्ट पोहाज इन मुंबई हे सांगायला. आणि ओमकारचा मेसेज वाचल्यानंतर मला असं परत एकदा झालं की अरे आपल्याला परत एकदा असे बिझनेस कव्हर करायचे आहेत आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं आहेत. आणि आज आपण कव्हर करत आहोत नाश्ता. आणि आता कुठे, विलेपार्लेला नौपाडामध्ये नेताजी सुभाषचंद्र नगर इथे आपल्याला प्रियस इन्फिनिटी म्हणून एक खूप फेमस बिल्डिंग आहे, त्याच्याच गेटच्या शेजारी हा स्टॉल दिसेल. या स्टॉलला कुठलंही नाव नाही आहे आणि दुसरा एक लँडमार्क असू शकतो ॲक्सिस बँक ब्रांच, नेताजी सुभाषचंद्र नगर. 7 ते 10:30 11 म्हणजे ऑफकोर्स स्टील स्टॉक लास्ट. 6:45ला सुरू केल्यानंतर सर्व मंडळी जी लवकर जॉब सुरू करते ती तुम्हाला इथे दिसणार आहे. घरी पार्सल्स नेणारी पण मंडळी तुम्हाला दिसणार आहे. आणि शिवाय इथे असे रेग्युलर्स पण आहेत जे अप्पे आणि डोसे सफाचट करत आहेत. आता इथे मोदक दिसलेत तुम्हाला आणि त्याच बरोबर आपल्याकडे आंबोळ्या आणि इतर सगळे घावण्यांचे प्रकार आणि इडली वगैरे दिसत आहेत. तर ह्या सगळ्या नाश्त्याला बघून एकूण आपल्याला कोकणस्थ हे जे आपले नाश्त्यांचे प्रकार आहेत ते दिसून येतात. फोनवरती ऑर्डर देऊन तुम्ही पोर्टर आणि डन्झो करू शकता, पण पिशव्या आणि डबे घेऊन येणारी मंडळी पण इथे मला दिसली. मुख्य म्हणजे हा स्टॉल पावसाळ्यात देखील चालू असतो. आणि आता जोपर्यंत मला शॉर्ट्स घ्यायचे होते सगळ्या स्नॅक आयटम्सचे, तोपर्यंत एक एक डब्बा संपू लागला आणि ते फ्रेश स्टॉक आणायला घरी गेले होते. इथे उपमा, शिरा आणि पोहे आहेत 25 रुपये प्लेट आणि साबुदाणा खिचडी 30 रुपये प्लेट. घावण्यांचे रेट्स मी पुढे टेक्स्टमध्ये दिलेले आहेत. हे डायबिटीजसाठी म्हणजे इट्स अ व्हेरी गुड. रेग्युलरली मी हेच घेतो, नाचणीचे घावणे. 2 प्लेट आंबोळी कमीत कमी 12 वर्ष झाली. त्या फक्त पोहे आणि उपमा शिरा असायचा.
आंबोळी उपमा पोहे 2 पीस आंबोळ्या 25 रुपये, नॉर्मल घावण्यांचे प्रकार 30 रुपये जोडी आणि व्हेजिटेबल घावणे 40 रुपये ही जोडी. नाचणी आहे, हे व्हेजिटेबल आहे, हे तांदूळ आहेत, व्हेजिटेबल बोलतात त्याला. बीट वगैरे असतात त्याच्यामध्ये. हे ज्वारी बाजरी आहे. सर्वात जास्ती त्याकडे तांदूळ आणि ज्वारी बाजरी जास्त जाते. आणि मेन म्हणजे आप्पे आणि डोसे पण जातात. उपम्याला पण चांगला आहे आमच्या इथे. आणि शिरा असतो. चहा कॉफी घेताय काय तुम्ही? बेस्ट आहे क्वालिटी आणि आवडतं सगळं. एकदम फ्रेश आणि घरगुती असतं सगळं. आणि काही आयटम यांच्याकडचे जसे मोदक आहेत, पुरणपोळे आहेत आणि आत्ता नवीन त्यांनी कटलेट पण सुरू केलेले आहेत. फार स्वादिष्ट असतात आणि खूप लांब लांब लोक येऊन घेऊन जातात इकडनं. आणि मी बघितलं तुम्ही डबा आणला. डब्बा म्हणजे न्यायला बरा पडतो ना, पॅक करून. त्याच्यावर नाही म्हटलं की बहुतेक रोज नेणार आहे. हो, आम्ही जवळजवळ रोज नेणार आहोत पूर्ण कुटुंबासाठी. पार्लेकरांनी सुरुवातीपासूनच चांगला आम्हाला रिस्पॉन्स दिला. माझी बहीण आणि भाऊ मिळून त्यांनी सुरुवात केली 2008ला. पार्लेकरांबद्दल म्हणजे बोलायचं झालं म्हणजे अतिशय खवाई आहे. सर्व सामान घेऊन जातात ते. सर्वांचा आवड आयटम म्हणजे घावणे पोहे आहे. एक विजय तांबे आणि मी दापोली तालुक्यामध्ये पडघवली गावामधला आहे. मुंबईकरांचा आम्हाला भरपूर म्हणजे अभिमान पण आहे की हा उत्साहाने येतात. आवडीने आमच्याकडे सर्व पदार्थ घेऊन जातात. हळदीच्या पानातले आम्ही पातोळे बनवतो. ते जुलैपासून चालू होते. जुलै ते ऑक्टोबर पर्यंत. त्याच्यानंतर एक हापूस आंबा मोदक आम्ही बनवतो. एप्रिल मे मध्ये चालतो बस 2 महिने. तोपर्यंत हापूस आंबा आहे तोपर्यंत लोकांना खूप आवडतो तो. मंडळी, एवढा सगळा नाश्ता ज्याच्यात घावणे आणि सगळे आयटम आहेत जे आपण घरी जाऊन टेस्ट करणार आहोत, तर 240 रुपये. थँक्यू. जेव्हापासून मी हे पार्सल हातात धरलेलं आहे, मला शिऱ्याचा इतका सुंदर म्हणजे इलायचीचा असा सुगंध येतोय, तर मी खूप टेम्प्ट होते. म्हणजे मी कुछ मीठा हो जायमध्ये करणार आहे. तो 25 रुपयात तुम्हाला एवढी क्वांटिटी येत आहे. आपल्या मुंबईकरांचं फेवरेट म्हणजे पोहे बारीक शेव वरती टाकले आणि जास्ती पिवळा रंग नाहीये. अप्रतिम असे पोहे आहेत. सुंदर फोडणी लागलेली आहे आणि जास्ती मिरची, हिरवी मिरची पण एकदम तिखट नाही आहे. आय नो आपल्याला ती चव आवडते, पण सकाळी सकाळी खाण्यासाठी मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही खूप लोकांना देत असताना काही लोकांना ॲसिडिटीचा इश्यू असू शकतो. सो ते ह्याच्यामध्ये मिरची एकदम प्रमाणात आहे. इनफॅक्ट मी ह्याच्यामध्ये लिंबू पिळलं पण नाही आहे, बट ऑलरेडी त्यांनी लिंबू इतकं छान प्रमाणात वापरलं आहे ना की मज्जा आली. हा उपमा, त्याच्यामध्ये गाजर, कॉर्न आहे, मिरच्या दिसत आहेत, टोमॅटो. ब्रिलियंट. खूप वेळा ना मिठाचं प्रमाण चुकतं उपमामध्ये. इधर तो असं थोडासा फिक्का लागायला लागतो, नाही तर खारट लागायला लागतो. दिस इज परफेक्ट. आणि मी नेहमी विचार करते एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा ही लोक करतात तेव्हा कसं काय करेक्ट त्यांची फोडणी लागत असेल का. एका दृष्टीने मला असं वाटतं की ते सोपं जात असेल का, कारण इतक्या किलोचा रवा, इतक्या मिरच्या, इतकी ग्रॅम हे ते. सो आय डोंट नो वॉट, बट ऑसम आहे ह्याची पण चव. उडद डाळ पण आहे. उपम्याचे खूप पार्सल येत होते. एक तर होतं त्यांनी अख्खा गोल डबा आणलेला स्टीलचा आणि त्यांनी सांगितलेलं 4 त्याच्यात भरून द्या. आता आहे खिचडी. सो खिचडीमध्ये ना शेंगदाणे असे खूप बारीक असं कूट जास्ती केलेलं नाही आहे. ॲक्च्युली त्याच्यामुळे कधी कधी ॲसिडिटी पण जास्ती होते. छान लकाकी आहे आणि ह्याच्यामध्ये बटाटे पण आहेत. ब्युटी. संकष्टी वगैरे जेव्हा असेल तेव्हा हे काय लोक म्हणजे केवढं ऑर्डर करत असतील. हे इतकी सुंदर आहे. तुम्हाला माहिती आहे साबुदाणा स्वतःचा एक एकदम सट्टल असा गोडवा असतो. तिन्ही आयटम सुंदर आहेत यार. तर मंडळी, कटलेट पण यांनी आत्ता सुरू केलेले आहेत नुकते. एक टोमॅटो केचप बरोबर ते देतात. सो मी हे ॲक्च्युली आता टेस्ट करणार नाही आहे बिकॉज जर असं ऑइली मी सकाळी सकाळी नाही खात. बट आत बघा तुम्ही भाज्या किती छान आहेत त्याच्यामध्ये. कोबी दिसतोय, मटार आणि बीटरूट, गाजर वगैरे. सो हे पण एक जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. हे घावणे मी घरच्यांसाठी पार्सल आणलेले आहेत. याच्यामध्ये मला नाचणीचा घावणा आवडला आणि खूप सारे जे शुगर पेशंट्स होते तर ते म्हणाले की आम्ही हे ऑलमोस्ट रोज खातो. सो ते खूप चांगलं असतं आणि तसं बघायला गेलं तर ह्याच्यावरती तेलसुद्धा अजिबात जास्ती नव्हतं. आणि आंबोळी वॉज गुड. फक्त एक आहे की चटणी सगळ्यांसाठी कॉमन आहे. सो जर तुम्हाला ती लसणाची चटणी पाहिजे असेल जी एरवी आपल्याला कोकणात मिळते तर ती तुम्हाला घरी बनवावी लागेल, कारण का यांची चटणी जराशी वॉटरी आहे. एवढ्या प्रमाणात ते देत आहेत आणि कधी कधी काय लोक खूप मागतात पण ना की एक्स्ट्रा चटणी. सो ती चटणी आय थिंक त्यांना डुएबल नसेल. घावणे बघाल तर ह्यांचं टेक्स्चर इतकं सुंदर आहे
आणि 4 प्रकारचे घावणे आहेत. स्पेशल मेन्शन आहे ह्या घावण्याचं, जे व्हेजिटेबल घावणा आपण ज्याला म्हणू शकतो. त्याच्यामध्ये बीटरूटचा रंग खूप छान असा पसरलेला आहे. त्याच्यामध्ये गाजर दिसतंय, चव पण छान आहे. फ्रेश खाल्लं की मजा आहे. प्रॉपर जाळीदार आहेत. सगळेच घावणे ऑसम आहेत. ॲक्च्युली लसूण घालून थोडीशी आपल्या घरी आता ओल्या खोबऱ्याची चटणी करणार आहे, बिकॉज यांची चटणी मला एवढी आवडली नाही, म्हणून मी हे घरी आणले. म्हटलं की ती चटणी बनवूनच मला खायचे. सगळ्यांचे साइजेस, टेक्स्चर इज ऑसम. कुछ मीठा हो जाय मध्ये पारंपरिक म्हणलंय तर आपल्याला मोदक खूप नरम आहेत बघा. हे घेऊन आपल्याला 1 तास तरी झाला असेल मिनिमम. हे ग्लेज आहे तुपाची. बाईट पण खूप अशी नरम होती, छान आहे. हे किती काय काय बनवत असेल सकाळी सकाळी. जास्ती पण गोड नाहीये. जेव्हापासून पार्सल हातात घेतलंय मला शिऱ्यामधनं एवढा सुंदर असा सुगंध येतोय, म्हणजे आपला वेलचीचा. टेस्ट बघूया. वाव, याच्यात केळं दिसत तर नाहीये पण केळाचा फ्लेवर आहे. प्लस याच्यामध्ये त्यांनी जायफळ वापरलंय थोडंसं, त्याच्यामुळे एक वेगळेपणा आहे. एकदम किंचितसा आहे, सो त्यांनी एकदम वेगळाच असा रॉयल मस्त फील येतोय. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुमची ऑर्डर सांगू शकता आणि तुमच्या पोर्टर माणसाला सांगू शकता तुमचं नाव सांगून तिथनं पिकअप करायला. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि लक्षात ठेवा, लव यूच्या आधी मी सांगते, लक्षात ठेवा की अशा जागांना ना मॅक्सिमम प्रतिसाद द्या, प्रोत्साहन द्या. आणि ते कसं करायचं आहे, व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा, जेणेकरून खूप सारी लोक इथे जातील आणि हा बिझनेस आहे त्याच्यापेक्षा पण अजून मोठा होईल. आणि हेच तर आपल्याला पाहिजे असतं. आपली खाद्य संस्कृती जपल्या गेली पाहिजे आणि अशा जागा प्रमोट झाल्या पाहिजेत. बाकी लव यू ऑल, गुड डे.